एक्झॅक्टली जात पडताळणीच्या वेळी जे काही ग्राउंड लेवलला प्रॉब्लेम्स येतात आणि कशा पद्धतीने ते त्रुटी असतात किंवा कशा पद्धतीने जे आपले अर्जदार असतात त्यांना अनेक प्रॉब्लेम असतात, त्यांना सामोरे जावं लागतं. अर्जदारांचे जे प्रश्न आहेत, खरे प्रश्न आहेत, तर त्याबद्दल तुम्ही आमच्याबरोबर चर्चा कराल. जातीचा दाखला आणि जात पडताळणी ही आपल्याला एकदाच मिळते. पहिल्यांदा जेव्हा तुमचं जात पडताळणी तयार होतं, सर्टिफिकेट जेव्हा तयार होतं तेव्हा तुम्हाला पहिला टेक्स्ट मेसेज येतो. टेक्स्ट मेसेज आल्यानंतर तुम्ही ईमेल चेक केलात की तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे सर्टिफिकेट दिसेल. नमस्कार मित्रांनो, मी युवा मंच प्रतिनिधी तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि आज आपण आलेलो आहोत जिल्हा जात पडताळणी कार्यालयामध्ये. तर आपल्या बरोबर आहेत रेणुका मोरे, संशोधन सहाय्यक, आणि शिवानी इंदुलकर, प्रकल्प सहाय्यक. तर एक्झॅक्टली जात पडताळणीच्या वेळी जे काही ग्राउंड लेवलला प्रॉब्लेम्स येतात आणि कशा पद्धतीने ते त्रुटी असतात किंवा कशा पद्धतीने जे आपले अर्जदार असतात त्यांना अनेक प्रॉब्लेम असतात, त्यांना सामोरे जावं लागतं. तर त्यासाठी आपण एक्झॅक्टलीच्या ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम असतात ते समजण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि सर्वप्रथम मॅडम, तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि नक्कीच मॅडम, आम्ही आशा करतो की तुम्ही एक चांगल्या प्रकारे व्हिडिओ आम्हाला द्याल आणि चांगल्या प्रकारे जी म्हणजे अर्जदारांचे जे प्रश्न आहेत, खरे प्रश्न आहेत, तर त्याबद्दल तुम्ही आमच्याबरोबर चर्चा कराल अशी आम्ही आशा करतो. आणि आपल्या आजच्या या पॉडकास्टला आपण सुरुवात करतो. तर मॅडम, माझा संपूर्ण आणि महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की जात पडताळणी आहे ना, ती कोणकोणत्या कारणांसाठी केली जाते, तर त्या कारणांबद्दल थोडं आम्हाला सांगा. जात पडताळणी आहे ती शैक्षणिक आणि सर्व्हिस म्हणजे सेवा विषयक प्रकरणांसाठी केली जाते. आणि निवडणूक म्हणजे निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे किंवा लोकसभा विधानसभाचं काही असेल तर त्यामध्ये सुद्धा केली जाते. आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिकमध्ये जसं की 12वी सायन्स आहे, परत जे कोणी प्रोफेशनल कोर्सेसला ॲडमिशन घेणारे असतात, LLB 3 इयर, LLB 5 इयर्स, त्याच्यानंतर नीट आहे, CET आहे, डिप्लोमा आहे, डिग्री आहे, तर या विद्यार्थ्यांना जात पडताळणीची गरज असते. नक्कीच ही जी जात पडताळणी आहे ती ह्या कारणांसाठी लागते. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की जात पडताळणी आहेत त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि कागदपत्रांचा सिक्वेन्स हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे असं आम्हाला समजलं आहे की कागदपत्रांचा सिक्वेन्स चुकता कामा नये, कारण ऑफलाईन ऑनलाईन सबमिट करत असताना तो सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. तर मॅडम, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा की सिक्वेन्स कसा असला पाहिजे आणि कोणकोणती कागदपत्रे जात पडताळणीसाठी लागतात, त्याबद्दल मॅडम सांगा. अर्जदाराचा जातीचा दाखला, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराचा बोनाफाईड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर अर्जदारांचा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदारांच्या सख्ख्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदारांच्या चुलत आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदारांचा जर समजा रक्तनाते संबंधातील म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हपैकी जर कोणाचं जात वैधता प्रमाणपत्र झालेलं असेल तर ते सुद्धा आपण त्याच्यासोबत जोडू शकतो. किंवा चुलत काका, सख्खे काका, आत्या, आजी यांचा शाळा सोडल्याचा दाखला. किंवा कधी कधी काय होतं, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आपल्याला नोंदी मिळत नाही, तर अशा वेळेस आपण गाव नमुना 14 जन्ममृत्यू रजिस्टर नोंद वहीचा उतारा असा एक तहसील कार्यालयात अवेलेबल असलेला एक रजिस्टर आहे, ते सुद्धा आपण पुरावा म्हणून इथे देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला OBCसाठी 13 ऑगस्ट 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा म्हणून लागतो. त्याच्यानंतर 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा SC प्रवर्गासाठी जातीचा पुरावा, 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा NT क आणि NT ब या प्रवर्गातील लोकांसाठी लागतो. त्याच्यानंतर आपल्याला नमुना 3ची जी वंशावळ शपथपत्र येतं, ज्याच्यामध्ये आपण रक्तनाते म्हणजे जे नातं आहे तुमचं, ज्यांची तुम्ही कागदपत्र सबमिट करतायत त्यांची वंशावळ दाखवली जाते. आणि नमुना 17मध्ये जातीचा दाखला जो तुम्ही इथे सबमिट करताय त्याचे सगळे डिटेल्स असतात. हे सगळं 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आपल्याला लागतं. आणि कॉलेजकडून जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर तो 15A येतो. आणि कॉलेजचं शिफारसपत्र हे पर्टिक्युलर 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कॉलेजचं शिफारसपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट हे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. आणि 15Aचा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला कंपल्सरी लागतो.
तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर मित्रांनो हे डॉक्युमेंट्स सिक्वेन्शियल जसं स्क्रीनवरती येत आहेत तर त्या स्क्रीनवर येणाऱ्या सिक्वेन्सनुसार हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही फाईल तयार करायची आहे आणि अशा पद्धतीनेच तुम्ही ही जी फाईल आहे ती अपलोड देखील करायची आहे. तर मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने जो कागदपत्रांचा सिक्वेन्स आहे तो सांगितलेला आहे. मात्र मॅडम माझा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या लोकांकडे आता शाळा सोडल्याचा दाखला तर त्यांना मिळणार नाही, कारण की आजोबा आजी ते तर कधी गेले नव्हते शाळेत. तर त्याच्या बदल्यात काय लागेल जर त्यांचा शाळा सोडण्याचा दाखला नसेल तर पूर्वजांचा? तेच आपण म्हणालो की गाव नमुना 14 आपलं जे पूर्वीच्या लोकांकडे एक पद्धत होती की त्यांचा जन्म झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये किंवा गावाच्या ठिकाणी एक रजिस्टर असायचं, त्याला जन्म मृत्यू नोंद वही असं म्हणलं जायचं. तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असेल तर त्याची नोंद घेतलेली असायची आणि तिथे पुढे जात मेन्शन केलेली असते, तर तो आपल्याला पुरावा म्हणून चालू शकतो. किंवा नगर परिषदेमध्ये जर म्हणजे जी तहसीलदारला जी नोंद आहे, ज्या ठिकाणी काय ठिकाणी तहसीलदारला होते, काय ठिकाणी नगर परिषदेला सुद्धा होते, म्हणजे म्युन्सिपालिटी जसं की मुंबई आहे किंवा कुठे ज्या ठिकाणी नगर परिषद असेल त्या ठिकाणी म्हणजे शहरी भागामध्ये जर जन्म झाला असेल तर नगर परिषदेमध्ये सुद्धा गाव नमुना 14 मिळतो, जर तहसीलदारला नाही मिळाला तो. तर मित्रांनो कागदपत्रांच्या बाबतीत ही एक चांगली माहिती मॅडमने दिलेली आहे. मात्र मॅडम माझा पुढचा प्रश्न असा आहे की जात पडताळणी करतेवेळी जातीच्या दाखल्याबाबत काही काळजी घ्यावी लागते, कारण जातीचा दाखला हा एक जात पडताळणीसाठी महत्त्वाचा फॅक्टर समजला जातो. तर जात पडताळणीसाठी जो दाखल्याबाबत घ्यायची काळजी कोणती आहे मॅडम, त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. जात पडताळणी करताना जो सगळ्यात मेन पुरावा म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत तो जातीचा दाखला आहे. कारण जात पडताळणी आपल्याला जी घ्यायची ती जातीच्या दाखल्यावर घ्यायची आणि जातीचा दाखला हा जात पडताळणीचा पाया म्हटला तरी सुद्धा चालू शकतो, कारण तो जात पडताळणीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर जातीचा दाखला आणि जात पडताळणी ही आपल्याला एकदाच मिळते. त्यासाठी अर्जदारांनी प्रथमतः जातीचा दाखला मिळाल्यानंतर आपल्या जातीच्या दाखल्यामध्ये तो घेतला आहे तर आपला नावाचं जे स्पेलिंग आहे, आडनावाचं स्पेलिंग आहे तर ते बरोबर आहे का, ते तुमच्या लिव्हिंगवरती 10वीच्या किंवा तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं 10वीचं मार्कशीट असतं त्यावरती जी स्पेलिंग आहे आणि जातीच्या दाखल्यावरची जी स्पेलिंग आहे ती बरोबर आहे का चेक करणं. किंवा काय जण 10वी व्हायच्या आधी जातीचा दाखला काढतात तर तो जात पडताळणीसाठी देताना ते चेक करून देणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव बरोबर आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला जो दिलेला दाखला आहे तो कधी इश्यू झाला आहे, त्याच्यावरती गोल सील आहे का, तो व्हॅलिड आहे का, हे चेक करणं अर्जदाराची जबाबदारी आहे. कारण त्यानंतरच तुम्ही जात पडताळणीसाठी अप्लाय करता आणि एकदा का जर तुम्ही जात पडताळणीसाठी अप्लाय केलात आणि जर तो जातीच्या दाखल्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असेल, नावामध्ये जर मिस्टेक असेल तर पुढे जाऊन तुम्हाला जात पडताळणी ही चुकीच्याच नावाने येते. त्यामुळे शक्यतो आपल्या जातीचा दाखला चेक करणं ही अर्जदाराची जबाबदारी आहे आणि ते खूप मोठी म्हणजे जबाबदारी आहे हे म्हणायला हरकत नाही. तर नक्कीच मित्रांनो जात पडताळणीमध्ये स्पेलिंग मिस्टेक हा एक म्हणजे मोठा फॅक्टर आहे. आता तुम्ही पाहिले असेल की म्हणजे आधार कार्ड पॅन कार्डवरती खूप वेळा लोकांचं नाव, वडिलांचं नाव हे चेंज होतं आणि त्याच्यामुळे त्यांना सरकारी योजना असतील याच्यामध्ये खूप त्रास होतो घेण्यासाठी. तर नक्कीच मित्रांनो जातीचा दाखला जो असतो तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यावरचं स्पेलिंग, वडिलांचं नाव, ज्या काही स्पेलिंग्स असतील, स्पेलिंग हा एक महत्त्वाचा हे आहे असं आहे. आणि पुढे जाऊन सर्व्हिस आहे किंवा तुमचं एज्युकेशनला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स असतं, सर्व्हिस बुकला तुमचं नाव लागतं गव्हर्नमेंटमध्ये असाल तर खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण आमच्याकडे लोक येतात शुद्धीपत्रकसाठी आणि शुद्धीपत्रक म्हणजे कसं शेवटी बोजाच आहे ना तो. तुम्ही जिथे जिथे तुमचं जातीचा दाखला जोडाल किंवा कास्ट व्हॅलिडिटी जोडाल तिथे तुम्हाला ते जोडावंच लागतं. त्यामुळे भविष्यात तुम्हाला जातीचा दाखला तुम्ही परत काढू शकता पण एकदा जात पडताळणी मिळाल्यानंतर ती रिपीट होत नाही. त्यामुळे ती नोंद घेणं खूप गरजेचं आहे की जातीच्या दाखल्यावरती तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते बरोबर आहेत का, हे प्रत्येक अर्जदाराने जातीचा दाखला आपला बघून मगच प्रोसेस करावं का जेणेकरून त्यांना कार्यालयाच्या जे काय त्यांचे खेपा वाचतील किंवा त्यांना सतत येऊन जे काय ऑब्जेक्शन्स लागतात की बाबा पुढे जाऊन त्यांच्या लक्षात येतं जेव्हा ॲडमिशन घ्यायचे असतात किंवा सर्व्हिसला लागल्यानंतर त्यांना प्रमोशनसाठी गरज असते किंवा अपॉइंटमेंट लेटरच्या वेळेस ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येतं आणि तेव्हा क्लिक होतं की माझ्या नावात चूक आहे, आडनावात चूक आहे, माझ्या बाबा AA आहे तिथे सिंगल A झालेला आहे,
असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत यासाठी मेन आपल्या जातीचा दाखला बरोबर आहे का हे चेक करून घेणं खूपच गरजेचं आहे. तर मॅडम माझा पुढचा प्रश्न असा आहे की जातीचा जो जात पडताळणीचा जो दाखला आहे तो 12वी सायन्सच्याच विद्यार्थ्यांना का करावा लागतो, आणि जर आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जर करायचा असेल तर तो त्यांनी केव्हा करावा, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. 12वी सायन्सचे जे विद्यार्थी आहेत, शक्यतो 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये कसं असतं की त्यांना त्यामध्ये जी म्हणजे पुढे जाऊन प्रोफेशनल कोर्सेस करायची संख्या खूप जास्त असते आणि त्यांना पुढे जाऊन काही अडचणा येऊ नये यासाठी त्यांना 12वीमध्ये जात पडताळणी दिली जाते किंवा करावयाची असते, कंपल्सरी करून दिली जाते. त्याचा कालावधी जो आहे कॉलेजमध्ये किंवा आपल्या कार्यालयात जात पडताळणी सबमिट करायचा तो 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असतो. कारण डिसेंबरच्या कालावधीनंतर CET, नीट किंवा नाटा जे काही तुमचे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांच्या CETs निघतात, त्यांचे फॉर्म भरायचे असतात. तर डिसेंबरच्या आधी जर जात पडताळणी घेतलं तर त्यांनाही बरं पडतं, पुढे जाऊन त्यांना काही प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि त्यासाठी 12वीसाठी कंपल्सरी आहे. जसं की तुम्ही विचारलात की जसं तुम्ही 12वीला देता आणि आर्ट्स अँड कॉमर्सला का नाही, तर त्या मुलांनासुद्धा आपण जात पडताळणी देतो. कारण पण ते कसं तर त्यांना 12वीत असताना करता येत नाही, पण पुढे जाऊन त्यांना LLB करायची असेल किंवा BEd करायचं असेल किंवा अजून कोणता प्रोफेशनल कोर्स आहे, म्हणजे जसं की ग्रॅज्युएशन नंतर ते MBA करू शकतात, MCA करू शकतात. म्हणजे जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसना पर्टिक्युलर CET असते किंवा त्यांना अजून आता CETs नवीन निघाल्या आहेत, जसं की मुलांना GNM करायचं असतं, ANM करायचं असतं. हायर स्टडीजसाठी तर तसं त्या कॉलेजकडनं जर ॲडमिशन झालं असेल तर त्या कॉलेजकडनं 15A घ्यायचा, शिफारसपत्र घ्यायचं, बोनाफाईड घ्यायचं की ते शिकत आहेत म्हणून शिफारस करून त्यांना जात पडताळणी मिळते. पण त्याआधीच जर त्यांना जात पडताळणी घ्यायची असेल तर आपल्या कॉलेजकडनं 15A घ्यायचा आणि CET किंवा जे काही प्रोफेशनल कोर्स ते CET देत असतील त्या CETचं ॲप्लिकेशन फॉर्म, ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्डवरती ते आपल्या जात पडताळणीचा प्रस्ताव सबमिट करू शकतात. म्हणजे त्यांना जेणेकरून पुढे जाऊन काही ॲडमिशनला प्रॉब्लेम येणार नाहीत. ते 12वी आर्ट्समध्ये असताना किंवा 12वी कॉमर्समध्ये असताना त्यांना LLB करायची असेल किंवा काही असेल तर त्याचे जर प्रोफेशनल CETs असतील तर त्या CETच्या बेसिसवरती ते आपल्याकडे अर्ज करू शकतात. तर मॅडम माझा पुढचा प्रश्न असा आहे की CETच्या बेसवरती जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ते देणार आहात का, तर त्याचं नेमकी कशी ही आहे त्याच्यामध्ये जसं की मी आत्ता सांगितलं की आपलं CETचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे, CETचं स्कोअर कार्ड आहे आणि ऑनलाईन फॉर्म असतो. तर 15A जो फॉर्म आहे तो आपल्या जात पडताळणीच्या ह्याच्यामध्ये कंपल्सरी आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज संपलं असताना काय जण CETचे अर्ज देतात, तर त्यावेळेस कॉलेज देत नाही असं म्हणणं असतं, पण ते कॉलेजकडनं कंपल्सरी आहे घेणं. त्यासाठी 15A हा कॉलेजकडनं घेणं कंपल्सरी आहे, कारण तो आपल्या CET जात पडताळणीच्या फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे 15A हा लागतोच. तर नक्कीच ही जी कागदपत्रं आहेत, कॉलेजच्या स्टुडंट्स असतील, CET असतील, तसंच सायन्सनंतर किंवा सायन्समध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना हायर स्टडीजसाठी वगैरे जावं लागतं, त्यांना कोणती कागदपत्रं लागतात, 15A वगैरे, हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, महत्त्वाची जी ची प्रोसेस आहे ती मॅडमने सांगितलेली आहे. मात्र मॅडम माझा पुढचा प्रश्न एक असा आहे की जात पडताळणी करतेवेळी असं म्हणतात की ईमेल ID खूप महत्त्वाचा आहे. मी ऐकून आहे, मात्र तुम्ही सांगा की हा ईमेल ID किती महत्त्वाचा आहे, जेणेकरून दर्शकांना समजेल की ईमेल ID की एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो कशा पद्धतीने यूज होतो आणि कशा पद्धतीने अनेक लोकांना त्याचा फायदा होतो आणि कोणती चुकी करतात लोक ईमेल ID देतेवेळी. तर याबद्दल आमच्या युवकांना, दर्शकांना थोडी माहिती सांगा. ईमेल ID हा ज्यावेळेस आपण म्हणतो की जात पडताळणीसाठी आवश्यक आहे, कारण याच ईमेल IDवर तुम्हाला सर्टिफिकेट आपण इश्यू करत असतो. आजकाल तुम्ही बघताय सगळीकडे डिजिटल इंडिया चालू आहे, सगळीकडे डिजिटलायझेशन चालू आहे. तर ह्याच्यामध्ये होतं आहे काय, ईमेल ID जर म्हणजे ईमेल IDनेच तुमचं रजिस्ट्रेशन होतं, तो ईमेल ID आणि पासवर्ड हा तुमच्याकडे पाहिजे, तुम्ही सेव्ह करून ठेवला पाहिजे, म्हणजे अर्जदारांनी सेव्ह करून ठेवणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस जे काही असेल, आता समजा तुम्ही जात पडताळणीचा प्रस्ताव आपल्याकडे सबमिट केलात, आपल्या समिती कार्यालयात सबमिट केलात, त्याच्यानंतर त्याला लागलेली त्रुटी ही सुद्धा तुम्हाला मेलवरच येते. त्याच्यानंतर जर समजा तुमचं व्हॅलिड झालं, तुमचं प्रकरण म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू होत असेल, तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मेल IDवरच येतं आणि ते मेल IDवरून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल, तुमच्या मोबाईलवर पहिला मेसेज येतो की बाबा
तुमचं सर्टिफिकेट तयार झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या ईमेल आय डी चेक करा आणि तिथून ते काढून घ्या. त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा ईमेल आय डी चेक करू शकता. ईमेल आय डी चेक केल्यानंतर ते तिथून डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड करून घेतल्यानंतर ॲडॉब ॲक्रोबॅट DC हे एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमधून तुम्ही ते जर सर्टिफिकेट ओपन केलं तर तुम्हाला प्रॉपर टिकमार्कवाली साईन येते, ज्याला आपण डिजिटल साईन म्हणतो, ई साईन म्हणतो. ती ई साईन येते आणि त्याची मग तुम्ही प्रिंट काढून वापरू शकता. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक काय करतात की मोबाईलवर ते सर्टिफिकेट डाउनलोड करून घेतात. मोबाईलवर त्यांना येतो क्वेश्चन मार्क आणि ते मग आपल्या समिती कार्यालयामध्ये येतात की आम्हाला सर्टिफिकेट आलं आहे परंतु त्याच्यावर क्वेश्चन मार्क आहे. तर ते मोबाईलवर तुम्ही जरी डाउनलोड करून घेतलं तरी सायबरमध्ये जायचं किंवा तुमच्या घरात लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल तर त्याच्यावर तुम्ही ते ॲडॉब ॲक्रोबॅट DC हे सॉफ्टवेअर घ्या. त्याच्यामधून ते सर्टिफिकेट ओपन करा, तुम्हाला तिथे डिजिटल साईन दिसेल. ओके. आणि डिजिटल साईन करण्यासाठी ॲक्च्युली काय हे करावं लागतं, म्हणजे आधार कार्ड वगैरे नाही, त्याची काही गरज नाही लागत. तुम्ही सर्टिफिकेट एकदा डाउनलोड केलात ना, तुमच्याकडे जर हे आत्ता मी सांगितलेलं ॲडॉब ॲक्रोबॅट DC हे सॉफ्टवेअर जर असेल तर तुम्हाला ई साईन दिसून जातं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जात पडताळणी हे जे प्रमाणपत्र असतं हे खूप सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहे आणि त्याच्यामुळे सहजासहजी तुम्ही तुमच्या फोनवरती किंवा लो एंड PC-वरती हे जर तुम्ही ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर ते नाही होणार. तुम्हाला जर ॲक्सेस करायचं असेल तर ॲडॉब ॲक्रोबॅट DC हे नावाचं जे सॉफ्टवेअर आहे जे स्क्रीनवरती येते त्या म्हणजे ज्या PC-मध्ये किंवा ज्या सायबर कॅफेमध्ये हे सॉफ्टवेअर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सर्टिफिकेट डाउनलोड करून तिथे तुम्हाला ई साईन दिसेल आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट व्हॅलिड असेल. ठीक आहे. जेणेकरून ही गोष्ट लक्षात घ्या, हे एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की त्या सॉफ्टवेअर नुसारच आपण ते डाउनलोड केलेलं सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न एक असा आहे की आपलं जात पडताळणी प्रमाणपत्र हे तयार झालेलं आहे हे कशा पद्धतीने समजतं एका अर्जदाराला, तर त्याबद्दल थोडं सांगा मॅम. आत्ता मी जसं सांगितलं की तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल आय डी याने तुम्ही रजिस्टर करता, ऑनलाईन रजिस्टर करता. तर पहिल्यांदा जेव्हा तुमचं जात पडताळणी तयार होतं, सर्टिफिकेट जेव्हा तयार होतं तेव्हा तुम्हाला पहिला टेक्स्ट मेसेज येतो. टेक्स्ट मेसेज आल्यानंतर तुम्ही ईमेल चेक केलात की तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे सर्टिफिकेट दिसेल. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की जात प्रमाणपत्र अर्ज हे कार्यालयात सादर केल्यानंतर त्यामध्ये त्रुटी असल्यास म्हणजे क्वेरी आल्यास कशा पद्धतीने ते समजते आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन्स आहेत ते काढले जातात, तर त्याबद्दल मॅडम आम्हाला थोडी माहिती सांगा की त्रुटी कशा पद्धतीने येतात. जसं की आत्ता मॅडमनी सांगितलं की ईमेल आय डी का महत्त्वाचा आहे, तर ईमेल आय डी ह्या गोष्टीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे की तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज करता आणि तो समिती कार्यालयात 30 दिवसाच्या आतमध्ये आणून देणं बंधनकारक आहे. तर तुम्ही जो अर्ज सादर केलात 30 दिवसाच्या आतमध्ये तर आमच्याकडनं तुम्हाला त्या पावतीवरती समितीचा शिक्का साईन दिली जाते, कारण ती पावती व्हॅलिड होते. तर ती पावती मिळाल्यानंतर जर काही त्या फाईलमध्ये जर क्वेरी असेल तर तुम्हाला एक वेळ तिथे अर्ज घेतानाच खिडकीवर कल्पना दिली जाते किंवा समजा त्यातून काही क्वेरीज निघाला तर त्याबाबतची माहिती जी काही आहे ती ईमेल आय डीद्वारे आम्ही तुम्हाला कळवतो. त्यामध्ये त्रुटी अशा निघतात की तुमच्याकडे 1900 म्हणजे जो काही डीम डेट आहे त्या पूर्वीचा पुरावा नाही आहे. जसं की मॅडम मग अशी म्हणाल्या की कॅटेगरी वाईज म्हणजे OBC कॅटेगरी असेल किंवा SBC कॅटेगरी असेल तर मानवी दिनांकापूर्वीचा 1967 पूर्वीचा पुरावा नाही. मग SC कॅटेगरी असेल तर 1950 पूर्वीचा पुरावा नाही आहे. जसं की NTB आणि NTC असेल तर त्यालासुद्धा म्हणजे 1961 पूर्वीचा पुरावा नाही आहे. तर तसे मेल जातात किंवा अर्जदार काय वेळेस असं करतात की येताना मुंबईवरून आलेत तर ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन येत नाही, फक्त ट्रू कॉपीज आणतात. तर मग त्यावेळेस असं ऑब्जेक्शन लावलं जातं की अर्ज स्वीकारा, आम्ही नंतर आणून ट्रू कॉपीज जे काय ओरिजिनल मूळ कागदपत्र आहेत ती दाखवतो. तर मग तो ऑब्जेक्शन किंवा ते कळवलं जातं की RFS आहे की तुमचं सर्व ज्या काय मूळ प्रती आहेत ते कार्यालयात सादर करावे. अशा ज्या काही ऑब्जेक्शन्स आहेत ते कळवले जातात की बाबा तुमच्या फाईलमध्ये मूळ प्रती नाही आहेत, सत्यप्रती नाही आहेत किंवा तुम्हाला 15S तुम्ही सादर केला नाही आहेत किंवा तुम्ही जे काही CETचं स्कोअर कार्ड आहे, ॲडमिट कार्ड आहे ते सादर केलं नाही आहेत किंवा तुमचं वंशावळ चुकलेली आहे,
तुम्ही जो काही पुरावा मेन म्हणजे सादर केला आहात त्याच्याशी नातेसंबंध सिद्ध करणारे डॉक्युमेंट सादर केले नाही आहेत, किंवा त्याच्याशी वंशावळमध्ये त्याचं नावच घातलेलं नाही आहे, किंवा तुम्ही ॲफिडेविट जे आहे, मी पहिलं सुरुवातीला जे सांगितलं तुम्हाला की जातीचा दाखला जो आहे त्याच्यावरची तारीख आणि नंबर हा नमुना 17 म्हणून आपलं जे शपथपत्र असतं त्यावरती पण बरोबर टाकलं आहे की नाही हे चेक करणं अर्जदाराची जबाबदारी आहे. कारण ते तुम्ही डिक्लेरेशन देत असता की तो जातीचा दाखला बरोबर आहे, त्यामध्ये काहीही चूक नाही. त्यामुळे जातीचा दाखला जसा चेक करता तसंच तुमचं ऑनलाईन नावसुद्धा चेक करणं गरजेचं आहे, स्पेलिंग मिस्टेक तेहीसुद्धा मगाशी मी सांगितलं. तसंच नमुना 17सुद्धा चेक करणं गरजेचं आहे की त्याच्यावरची जी तारीख आहे ती बरोबर टाकली आहे की नाही, त्याच्यावरचा नंबर टाकला आहे ते बरोबर आहे की नाही, ह्या त्रुटी आपण कळवतो. आणि त्या त्रुटी अर्जदारांना कधी असं होतं की मॅडम आम्हाला त्रुटी झाल्या नाही आहेत, ईमेल ID असतो दुसऱ्याचा रजिस्टर केलेला, त्यामुळे अर्जदाराला त्रुटी कळत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक होऊन स्वतःचा ईमेल ID देणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून जे काही लूटमार होती आहे सायबर कॅफेमधून की ते स्वतःचा ईमेल ID देतात आणि सर्टिफिकेट झाल्यानंतर त्यांच्या ईमेल IDवर जातं. मग बाबा काय असेल द्या तुमचं ईमेल सर्टिफिकेट आलं आहे, काय अमाऊंट असेल ते पेड करून स्वतःचंच सर्टिफिकेट घ्यायला तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. तर असं न होण्यासाठी जो काही असेल ते जागरूक नागरिक म्हणून ईमेल ID घ्या, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचा युजर ID पासवर्ड घ्या. बाबा तू नवीन ईमेल ID क्रिएट केला असशील तर त्याचा मला पासवर्ड दे, आणि माझा युजर ID पासवर्ड जो काय आहे तू क्रिएट केलेला तोसुद्धा मला लिहून दे. हे तुम्ही जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत सायबरवाले देत नाहीत. तर त्यासाठी ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जसं की मी आता त्रुटी सांगितल्या की काय काय निघतात, गाव नमुना 14 म्हणजे पर्यायी मार्ग काय आहे. जर बाबा तुमच्याकडे पुरावे नसतील तर तहसीलदार कार्यालयात जा, गाव नमुने 14 शोधा, ते तुम्हाला दिले जातात. नगर परिषदेमध्ये सुद्धा गाव नमुना 14 मिळतात, तर त्याला पर्याय आहेत. किंवा तुमच्या घरामध्ये कोणाची जात पडताळणी झाली असेल त्याच्याशी नातेसंबंध सिद्ध करून ती जात पडताळणीसुद्धा सादर करू शकता. तर अशा प्रकारे आहेत. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर समितीशी एकदा संपर्क साधलात तर बरं होतं. आणि त्रयस्थ व्यक्तीला विचारणा करण्यापेक्षा स्वतः येऊन आपल्या त्रुटीची विचारणा करणं हे कधीही सुद्धा चांगलं. कारण काय आहे की तुम्ही फोनवरून विचारता आणि त्रयस्थ माणसाला पाठवता, त्याला तुमच्या फॅमिलीबद्दल काही माहिती नसतं आणि तो आम्हालासुद्धा तुमचं म्हणजे काय आहे ते व्यवस्थित सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना पण काही तुमच्या फाईलमध्ये त्रुटीज आहेत ते व्यवस्थित समजावून सांगू शकत नाही. तुम्ही स्वतः आलात तर ते एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही त्रुटी पूर्तता करू शकता. त्यामुळे शक्यतो आपण स्वतःही ऑफिसमध्ये जाणं, कधीही कार्यालयात जाणं चांगलं. तर नक्कीच मित्रांनो, जात पडताळणी करते वेळेस अनेक त्रुटी येत असतात. जसं की आपला जो कॅटेगरी आहे जातीची त्याच्यानुसार जे मानवी दिनांक आहेत ते सादर करणं हे गरजेचं असतं. जसं मॅडमने सांगितलं, तुम्ही त्याच कॅटेगरीनुसार तुमचे मानवी दिनांक आहेत ते सबमिट करा. ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सबमिट करणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की युजर ID आणि पासवर्ड लॉग इन ID हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, जेणेकरून त्रुटी आली तर ती तुम्हाला कळावी. जर तुम्हाला काय म्हणजे तुमचं ॲप्लिकेशनची स्टेज काय आहे हे करण्यासाठी तुम्हाला ईमेल ID पासवर्ड हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो तुमच्याकडेच असला पाहिजे. आणि त्याच्यानुसार त्याची व्हिडिओ देखील आपण याच्यावरती बनवलेली आहे या चॅनलवरती की युजर ID आणि पासवर्ड ईमेल ID लॉग इन किती महत्त्वाचं आहे ते. तर मॅडम काही वेळेला कसं होतं ना की युजर ID आणि पासवर्ड देखील आपल्याकडे असतो. युवक आता थोडे हुशार देखील आहेत, ते देखील त्यांच्याकडे युजर ID पासवर्ड असतो. मात्र काय होतं ना मॅडम, त्यांच्या लॉग इनवरती असं दिसतं की आपलं ॲप्लिकेशन रिजेक्टेड आहे. तर रिजेक्टेड ॲप्लिकेशन हे जे आहे तर रिजेक्टेड ॲप्लिकेशनचा अर्थ नेमका काय आहे आणि त्याचा अर्थ कसा समजावा, युवकांनी कशा पद्धतीने त्याचा इंटरप्रिटेशन करावं त्याबद्दल सांगा. की नेमकं ते रिजेक्टेड आहे, प्रोसेस आहे, इन प्रोसेस आहे, नेमका काय हा विषय आहे, तर त्याबद्दल आमच्या युवकांना थोडी माहिती सांगा. रिजेक्टेड म्हणजे काय आहे तर जेव्हा आमच्याकडून मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण त्रुटी कळवतो लॉग इनला, तर त्रुटी कळवणं म्हणजे रिजेक्टेड. लोकांना असं वाटतं की ऑफिसमध्ये येतात, मॅडम आमची फाईल रिजेक्ट केलात आहे, का रिजेक्ट केलात, का बंद केलात. तर रिजेक्ट म्हणजे बंद करणं नव्हे, तुम्हाला रिमाइंडर मेसेज जातो पहिला की बाबा तुम्हाला ही त्रुटी आहे, तुमचं मूळ प्रती सादर करा, असं आम्ही जेव्हा कळवतो तेव्हा ते रिजेक्ट होतं. म्हणजे तुम्हाला ते लॉग इन ओपन केलं जातं की तुम्ही ऑनलाईनसुद्धा ते डॉक्युमेंट अपलोड करा
आणि ऑनलाईन केल्यानंतर असं वाटतं लोकांना, त्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम आहे की लोक ऑनलाईन त्रुटी कळवल्यानंतर ऑनलाईन अपलोड करतात आणि घरात बसतात, शांत राहतात. तर तसं नाही आहे. ऑनलाईन अपलोड करा, चांगलं आहे, पण ते समिती कार्यालयास आणून देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ऑलरेडी तुमची आमच्याकडे फाईल आलेली असते, त्याच्यावरती कार्यवाही चालू असते. तुम्ही ऑनलाईन करता, प्रत्येक समिती कार्यालयामध्ये खूप साऱ्या फाईल्स असतात, प्रत्येकाला समजत नाही की तुम्ही कोणती फाईल रिसबमिट केल्यात, ऑनलाईन अपलोड केल्यात. त्यासाठी तुम्ही ते जे काही ऑनलाईन अपलोड कराल ते ऑफिसमध्ये आणून देणं, ती त्रुटी जी आहे ती ऑफिसमध्ये पूर्तता करणं खूप गरजेचं आहे. आणि रिजेक्ट म्हणजे असं खूप काही मोठं नाही आहे की ज्याने काही घाबरून जाण्यासारखं आहे की बाबा माझी फाईल बंद झाली किंवा काही झालं, तर असं नाही आहे. रिजेक्ट म्हणजे तुम्हाला त्रुटी गेलेली आहे, ती त्रुटीची पूर्तता तुम्ही करणं बंधनकारक आहे. तर नक्कीच मॅडम, तुम्ही जे सांगितलं की त्रुटी काय काय असतात आणि कशा पद्धतीने त्या रिझॉल्व करायच्या, किंवा जे ॲप्लिकेशन आहे ते आपल्या लॉग इनवरती रिजेक्टेड आलं, तर रिजेक्टेड आल्यानंतर आपण कशा पद्धतीने प्रोसेस करू शकतो. मात्र मॅडम आता पुढचा एक प्रश्न असा आहे की ॲप्लिकेशन रिजेक्टेड हे लॉग इनवरती जर आलं तर तो किती कालावधीमध्ये आपण त्या ॲप्लिकेशनची त्रुटी पूर्ण करायची असते, आणि ती जर त्रुटी आपण पूर्ण नाही केली तर आपल्या ॲप्लिकेशनवरती, अर्जदाराच्या ॲप्लिकेशनवरती काय कार्यवाही होते, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. अर्जदाराला त्रुटी पूर्तता करण्यासाठी 15 ते 20 दिवसाचा कालावधी असतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिमाइंडर येत राहतं 8 दिवसाने, 15 दिवसाने की तुम्ही अजून केला नाहीत. आणि जेव्हा 3 रिमाइंडर जातात, 3 रिमाइंडर गेल्यानंतर फाईल ऑटोमॅटिकली आमच्या लॉग इनला बंद होण्यासाठी येते अंडर अदर रिझन. ते तुम्हाला स्टेटसवरून सुद्धा कळतं. रिजेक्ट झालं आहे कळलं, त्याच्यानंतर ती जर तुम्ही प्रोसेस नाही केलात, काही अपलोड नाही केलात किंवा डॉक्युमेंट आणून ऑफिसमध्ये नाही सबमिट केलात, पेंडिंग जे काही असेल ते त्रुटी असेल ते नाही केलात, तर ऑटोमॅटिकली फाईल अदर रिझन म्हणून अंडर अदर रिझन म्हणून एक टॅब आहे, त्या टॅबला जातं. म्हणजे 45 दिवसानंतर ती फाईल बंद होण्यासाठी येते, कारण त्या फाईलवरती काहीच प्रोसेस झालेली नसते म्हणून. आणि असं झाल्यानंतर ती फाईल, आम्ही त्याला 17(2) चा टॅब म्हणतो, तर त्या टॅबला येते. जर ती प्रोसेस नाही केलं तर त्या 17(2) च्या टॅबमधून ती फाईल बंद केली जाते. बंद म्हणजे काय की ती जर तुम्ही डॉक्युमेंट दिलात परत आणून तर ती आपण परत रिओपनसुद्धा करू शकतो, पण ती त्या वेळेसाठी बंद होते, कारण ती आमच्याकडे, आमच्या पोर्टलवर किंवा आमच्या साईटवरती ती पेंडिंग दिसते आमच्याकडे की ह्यांच्याकडे एवढे महिने झाले आहेत तरी ती फाईल काम चालू आहे किंवा त्याच्यावर काहीच कार्यवाही नाही झाली, त्यामुळे ती आम्हाला बंद करावी लागते. तर ती बंद झाल्यानंतर तुम्हाला समजा काय काय जणांना डॉक्युमेंट्स मिळायला खूप उशीर जातो, 4 महिने 5 महिने गेले, आणि जर समजा तो प्रोफेशनल कोर्ससाठी ॲडमिशन घेणार असेल आणि त्याला गरज असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ऑफिसमध्ये त्या समिती कार्यालयात जाऊन संपर्क साधायचा आहे आणि ती फाईल तुम्ही रिओपन करू शकता. बंद म्हणजे कायमस्वरूपी बंद होत नाही, तर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन ती संपर्क साधू शकता की बाबा मला आता पुरावा मिळालेला आहे किंवा जे तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितलं होतं ते मिळालेले आहेत, तर तुम्ही चेक करा आणि ती फाईल रिओपन करू शकता. रिओपनसाठी तुम्हाला परत फक्त ऑनलाईन नवीन फॉर्म भरायचा आहे, 100 रुपयाची नवीन पावती करावी लागते. ते करून तुम्ही ऑफिसमध्ये सादर करून परत पहिली फाईल आहे त्याला ती नवीन फाईल क्लब केली जाते आणि ती रिओपन केली जाते. तर अशा प्रकारे पुढे म्हणजे ज्या त्रुटीच्या फाईल्स आहेत त्यांच्यावर कार्यवाही होते. जर त्या पूर्तता नाहीच झाल्या तर त्या बंद राहतात. ओके. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे ते कायमचं कधीच बंद होत नाही? कायमचं बंद म्हणजे आता समजा 1 वर्ष 2 वर्ष झाले आहेत, बंद कधी होतं, जर ते व्हॅलिड झालं तर ती व्हॅलिड म्हणून बंद होते, इनव्हॅलिड झालं तर इनव्हॅलिड बंद होते. आणि 17(2) म्हणजे की ती फाईल तुम्ही पुरावा मिळाला आणि तुम्हाला जर त्या पुढे जाऊन त्या कोर्ससाठी किंवा नोकरीसाठी जर गरज असेल तर ती तुम्ही रिओपन करू शकता. कायमस्वरूपी बंद होत नाही, रिओपन करू शकता. परंतु तुम्हाला पहिला आपण ऑफलाईन होतं तेव्हा ऑफलाईन प्रत्येक समिती कार्यालय पावती पुस्तकाने ती ओपन करून घेऊ करत होता, परंतु आता ऑनलाईन झाल्यामुळे जे काय आहे ते पावती तुम्हाला नवीन अर्ज करून, सर्व्हिस असेल तर 500 आहे, निवडणूक असेल तर 500 आहे आणि विद्यार्थी असेल तर 100 रुपये आहे, ती फी भरून ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करून तुम्हाला ऑफिसमधनं रिओपन करून घ्यावी लागते. मात्र मॅडम आता पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की कागदपत्र जे असतात त्याच्याबद्दल एक महत्त्वाची जी काळजी जे घ्यायची आहे अर्जदारांनी, तर त्याबद्दल सांगा. कारण की कसं असतं, खूप वेळेला असं ऐकलं की अर्ज रिजेक्ट होण्याची एक म्हणजे सिंपल कारणं असतात. कसं असतं, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा की कशा पद्धतीने एक महत्त्वाची काळजी आहे जी तुम्ही सांगू शकता आमच्या दर्शकांना, तर त्याबद्दल सांगा.
कोणती काळजी त्यांनी घ्यावी? कागदपत्र आपण सबमिट करताना तिथे ज्या आपण कागदपत्र ओरिजिनल आणतो आहे त्याच्या झेरॉक्स कॉपी आणतो आहे करून, तर त्याची फक्त ट्रू कॉपी करणं गरजेचं आहे. जर ट्रू कॉपी नसेल तर ते आपण स्वीकारू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की समिती कार्यालयात येतात लोक, ओरिजिनल घेऊन येतात, झेरॉक्स काढलेली असते पण ट्रू कॉपी नसते, तर त्याच्यासाठी आम्हाला परत त्यांना पाठवावं लागतं. ट्रू कॉपी करणं हे गरजेचं आहे. आणि आपल्या इकडे बऱ्याच वेळेला असं म्हणतात की सेल्फ अटेस्टेड चालत नाही का तुम्हाला, तर नाही चालत, कारण आपल्या समिती कार्यालयाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असल्यामुळे आपण जे काही ट्रू कॉपी घेतो हे गॅझेटेड ऑफिसरचीच घेतो. म्हणजे ज्यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी वगैरे हे जे लोक आहेत अशा लोकांकडूनच आपण ट्रू कॉपी घेतो आणि तीच आपण ॲक्सेप्ट करतो. सेल्फ अटेस्टेड आपल्याला चालत नाही. मित्रांनो, हा जो डॉक्युमेंट आहे हा एक सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहे, त्यामुळे सेल्फ अटेस्टेड हे इथे चालत नाही. ज्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत अशाच लोकांचे जे ट्रू कॉपी आहे, साईन आहे, त्यात साईन डॉक्युमेंट्स आहेत ते ट्रू कॉपी आहे असं मानलं जातं. तर ही गोष्ट सगळ्यात जास्त लक्षात ठेवा, कारण की हा एक मेन मुद्दा आणि मेन पॉईंट आहे. लोक इथे येऊन सेल्फ अटेस्टेड करत असतील, स्वतःची साईन मारून की हे सबमिट करा असं, तर हे चालत नाही. तुम्हाला जे अधिकारी जे नेमून दिलेले आहेत किंवा जे अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला म्हणजे इथे प्रत्येक समिती कार्यालयामध्ये सांगतील लोक, किंवा त्यांना माहीत असेल की कोणाकोणाची साईन चालू शकते, तर त्यांचीच साईन घ्या, कारण जात पडताळणी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर मॅडम, आता पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपला जे डॉक्युमेंट करत असताना जात पडताळणी त्याचे 2 टप्पे असतात. पहिला म्हणजे ऑनलाईन, की ऑनलाईन आपण पूर्ण अर्ज भरतो, त्याची व्हिडिओ देखील या चॅनलवरती आहे की ऑनलाईन आपण जो अर्ज आहे तो भरतो आणि त्याच्यानंतर लोक शांत बसतात. मात्र असं नाही आहे. तर पहिला टप्पा असतो की ऑनलाईन अर्ज भरणे, आणि जे आपण ऑनलाईन अर्ज जो भरलेला आहे, जे आपण डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत, तर तेच डॉक्युमेंट सबमिट म्हणजे त्यांचा बंच करून एक आपण जसं कागदपत्रांची जी आपण शृंखला दिलेली आहे, तर त्याचप्रमाणे आपण क्रमवारीनुसार ते डॉक्युमेंट लावून ते ऑफलाईन जी आपली जिल्ह्याची समिती आहे, आपण ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहोत त्या जिल्ह्याच्या समितीमध्ये ते ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला त्याच्याबरोबर यायचं असतं आणि ते डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात ऑफलाईन, बरोबर, जिल्हा समितीमध्ये. तर माझा प्रश्न असा आहे की ऑफलाईन कागदपत्र सबमिट करत असताना अनेक लोक ऐकलंय मी की चुका करतात. तर ऑफलाईन डॉक्युमेंट सबमिट करत असताना कोणती काळजी घ्यावी, तर याबद्दल मॅडम आम्हाला थोडी माहिती सांगा. तर लोक काय चुका करतात की बाबा अर्ज भरून झाला आहे आणि घरीच ठेवतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की हां आता ऑनलाईन केलं आहे तर म्हणजे आम्हाला सर्टिफिकेट मिळेल लगेच. तर तसं नसतं की तुम्ही केल्यानंतर ऑनलाईन केल्यानंतर ऑफिसमध्ये आणून देणंसुद्धा बंधनकारक आहे. तुम्ही जेवढ्या लवकर ऑफिसमध्ये आणून द्याल तेवढ्या लवकर फास्ट सर्व्हिस होईल, म्हणजे लवकर मिळेल तुम्हाला सर्टिफिकेट जर त्यामध्ये काही ऑब्जेक्शन नसेल, त्रुटी नसेल. आणि मेन म्हणजे जेव्हा अर्ज सबमिट करायला तुम्ही सगळेजण येता तेव्हा प्रत्येकाने ही काळजी घेतली पाहिजे किंवा अर्जदार आणि किंवा अर्जदाराचे आईवडील ह्यापैकी येऊन अर्ज सबमिट करावा. त्रयस्थ व्यक्ती नसावेत, कारण कसं होतं काय वेळेस फाईलला ऑब्जेक्शन असतात आणि त्या त्रयस्थ व्यक्तीला आम्ही सांगतो आणि ते तुमच्यापर्यंत पोचवतात नाही पोचवत, त्यामुळे फाईल तशाच पेंडिंग राहतात आणि तुम्हालासुद्धा त्याचा खूप त्रास होतो पुढे जाऊन त्रुटीपूर्तता करण्यासाठी. तर तो टाळण्यासाठी शक्यतो अर्जदार आणि किंवा अर्जदारांचे आई वडील स्वतः उपस्थित असतील तर त्यामध्ये काही क्वेरीज असेल तर ते लोक त्या दिवशीसुद्धा क्लिअर करून देऊ शकतात किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा क्लिअर करून देऊ शकतात. पण जी गोष्ट एका दिवसामध्ये क्लिअर होणारी असते त्यासाठी 1-2 महिनेसुद्धा लागतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की हे आपल्याला माहीतच नाही आहे, हे आम्ही दुसऱ्या माणसाला सांगितलं होतं सबमिट करायला, त्यांनी आम्हाला निरोपच नाही दिला किंवा तुमचा मेलच नाही मिळाला, आम्हाला त्रुटीच नाही कळल्या. हे सगळं पुढे जाऊन हे प्रश्न उद्भवण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः एक दिवस सुट्टी टाकून आपल्या मुलाचा किंवा आपल्या स्वतःचा अर्ज जर सबमिट करायला आलात तर खूप बरं होईल. ही म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतात ते विनंती करते की तुम्ही स्वतः येऊन अर्ज सबमिट करा, जेणेकरून आम्हालाही प्रॉब्लेम होणार नाही आणि शक्यतो तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाहीत, की जेणेकरून पुढे जाऊन जे तुम्हाला म्हणजे आम्हाला लोक येऊन म्हणतात की मॅडम आम्ही 4 खेपा मारल्या, माझी ही 7वी वेळ आहे 8वी वेळ आहे तरीसुद्धा ऑब्जेक्शन आहे. तर ते पुढे जाऊन न होण्यासाठी ती एका दिवसामध्ये किंवा
अर्ज सबमिट करताना जर 2 दिवस लागणार असतील, काय त्रुटी असेल त्या कंप्लीट करण्यासाठी, तर ते खूप चांगलं आहे असं मला वाटतं. तुम्हाला पुढे येऊन परत प्रॉब्लेम नको, ह्यासाठी ही विनंती करते की तुम्ही स्वतः येऊन शक्यतो अर्ज सबमिट करा. मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की जी त्रुटी आहे, जर त्रुटी ऑनलाईन येते ती ऑनलाईनच करायची सबमिट की ऑफलाईन सबमिट करायची? ऑनलाईन सुद्धा केला तरी चांगली, पण शक्यतो ऑफलाईन त्रुटी आणून दिलेली खूप चांगली. कारण आपल्याकडे प्रस्ताव असतो, तो प्रस्तावाला ती त्रुटी जॉईन केली जाते. कारण ऑनलाईन तुम्हाला फक्त सर्टिफिकेट इश्यू केलं जातं जेव्हा फाईल व्हॅलिड होते तेव्हा, पण ती फाईल व्हॅलिड होण्यासाठी आपल्याकडे ऑफलाईन अर्ज असल्यामुळे ऑफलाईन कागदपत्र लागणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यावरती तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट बघितले जातात, तुमची ट्रू कॉपी असते, ते मला ऑनलाईन प्रिंट काढणं शक्य नसतं. त्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये आणून देणं ते खूप गरजेचं आहे. आम्ही ऑफलाईन फाळणी करतो. अजून जरी आपली प्रणाली ऑनलाईन झाली असली तरीसुद्धा आपलं काम ऑफलाईनसुद्धा चालतं, त्यामुळे ऑफलाईन डॉक्युमेंट्स आणून देणं खूप गरजेचं आहे. तर नक्कीच मित्रांनो, जे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे जर तुम्हाला त्रुटी ऑनलाईन आली तर ते डॉक्युमेंट्स मॅक्झिमम तुम्ही ऑफलाईनच सबमिट केलं तर एक बरं पडतं, कारण ती ट्रू कॉपी बरोबर तुम्ही सबमिट केला तर एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही ही व्हिडिओ का बरं करतोय. महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही पाहिलं आहे की मार्केटमध्ये जे आहे ते 2500-3000पर्यंत लोक चार्ज करतात, जेणेकरून म्हणजे ह्याचा खर्च जवळपास बघायला गेलं तर ऑनलाईन सबमिट करण्याचा काहीच खर्च नाही. जे डॉक्युमेंट्स आहेत ते देखील आता मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेले आहेत की कुठे कुठे मिळतील, कसे काढायचे आहेत, कशी प्रोसेस असते. तर काय होतं की डॉक्युमेंट्स तर म्हणजे जो अर्जदार असतो तो स्वतःच आणून देत असतो आणि अपलोड करणार फक्त फोटो मारून किंवा स्कॅन करून अपलोड करणार असतो, आणि ह्याचे तो इतके हाय चार्जेस घेत असतो जे काही म्हणजे त्याला काही कारण नाही आहे. मात्र कसं आहे की ही प्रोसेस जर तुम्ही समजून घेतलात, एकदम सोपी प्रोसेस आहे. स्वतःच जर ते अपलोड केलात आणि अपलोड केल्यानंतर ऑफलाईन त्रुटीसाठी स्वतःच्या समिती कार्यालयामध्ये जर भेटलात तर तुमचा कित्येक खर्च तुमचा वाचू शकतो. म्हणजे 5-6 हजारपर्यंत पण मी ऐकून आहे की जात पडताळणीसाठी इतका महाग खर्च देखील लोक करून ही प्रोसेस करतात. तर मित्रांनो, नक्कीच एवढा खर्च करण्याची गरज नाही आहे. आपल्या चॅनलवरती ही संपूर्ण जी माहिती आहे ती एक्सक्लुसिव्हली अवेलेबल आहे. तुम्ही संपूर्ण प्रोसेस पाहू शकता. संपूर्ण पडताळणीचे कागदपत्र काय आहेत, सिक्वेन्स काय आहे, नेमकी याची प्रोसेस कशी होते याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपण ऑनलाईन अर्ज करतो आपल्या ट्रू कॉपीसह, त्याच्यानंतर अपलोड केलेले जे डॉक्युमेंट आहेत ते ऑफलाईन आपण आपली जी समिती आहे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्याच्या लेवलला तिथे आपण सबमिट करतो, आणि तिथे सबमिट केल्यानंतर मग आपल्याला ईमेल येतो. ईमेलवरतीच आपल्याला जात पडताळणीचं प्रमाणपत्र येतं, ते ऑफलाईन नाही आहे. कलर प्रिंट काढून ती ठेवू शकता. कलर प्रिंट शक्यतो काढून ठेवायची आपल्याजवळ, आपण लॅमिनेशन करू, आणि PDF सुद्धा सेपरेट ठेवून द्यायची की ती पुढे, जेणेकरून तुम्हाला कधी हरवलं एखादं प्रिंट तर तुम्ही काढू शकता. पेज किती असतं त्याला? एकच पेज असतो. जसं जातीचा दाखला येतो तशीच जात पडताळणी येते. तर नक्कीच मित्रांनो, शेवटची स्टेज आहे ती आहे आपल्याला ईमेलवरतीच ऑनलाईन तो आपला दाखला मिळतो, ज्याचा आपण कलर प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायचा असतो, आणि जिथे देखील तुम्हाला सबमिट करायचं असेल तिथे कलर प्रिंट तुम्ही सबमिट करा, आणि अशा पद्धतीने स्वतःची जात पडताळणीचा जो हे आहे डॉक्युमेंट आहे तो तुम्ही मिळवू शकता. तर ही जी संपूर्ण जात पडताळणीची जी माहिती आहे ती घेण्यासाठी आपण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीची जी समिती आहे की जी जिल्हा स्तरावरती काम करते, तर त्या समितीच्या लोकांकडूनच आपण ही संपूर्ण माहिती घेतली आहे की कशा पद्धतीने नेमकी प्रोसेस चालते, कशा पद्धतीने आपले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता, याबद्दल आपण माहिती या ठिकाणी आपण इथे येऊन घेतलेली आहे. आणि याचा फायदा अनेक लोकांना होईल. अनेक लोकही व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना देखील याचा फायदा होईल. कारण असं ऐकलं आहे मी की जिल्हा समिती लेवलवरती अनेक लोकांना ह्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं की जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांना भेटत नाही. खेडोपाड्यातले लोक येतात, अनेक लोक मुंबई, पुणे अशा ठिकाणावरतून स्वतःचे नोकरी धंदे सोडून जर त्याच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील तर त्यांना फेरा माराव्या लागतात. तुम्हाला देखील माहीत असेल की 7 वेळा आलो मॅडम, 10 वेळा आलो, आम्हाला काही डॉक्युमेंट अजून आमचं झालेलं नाही आहे, काय करायचं. तर ही जी व्हिडिओ आहे एक क्रुशियल फॅक्टर बनणार आहे की जे छोट्या छोट्या असतात चुका
पण त्या पुढे जाऊन मोठ्या बनतात आणि तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस 24 तास 48 तास प्रवासामध्ये तुमचे जातात आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो. तर तो होऊ नये यासाठी बनवलेली एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे आणि ही तुम्ही या चॅनलवरती पाहत आहात. तर सर्वप्रथम मॅम तुम्ही ही संपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल युवा म्हणजे तुमचा आभारी आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही जी माहिती आहे ती सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल. तर मॅडम अजून एकदा मॅम थँक्यू सो मच.